काळामध्ये चौथा श्लोक मला. ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि, आम्ही ब्रह्मानंद तुम्हाला सांगतो, त्याचं फल सांगतात. लजयोगाने शोकम तरती, शोकाच्या पलीकडे जातं. रसो ब्रह्मरसम भावनात निनान्यता, ब्रह्माला जाणूनच जीवात्मा मुक्त होत असतो. प्रतिष्ठा मिन्नत तस्मिन यदा सात्सुभया कुरुते अस्मिन चेतंतरम तस्य न भाविंबये. आपण थोडा जरी त्याच्यामध्ये भेद पाहिला तर भीती सोडू शकत नाही. तेव्हा भीती पाहणं का सोडू शकत नाही, त्याच्याकरता चौथा श्लोक आहे. यांनी भेद पाहला. कोण कोण आहे? वायू, सूर्य, वन्नी, इंद्र, मृत्यू, जन्मांतरेंतरम कृत्वा धर्म विजानंतापि भिक्त्याचरंती. परमात्मा स्वरूपामध्ये आणि आपल्या स्वरूपामध्ये थोडा भेद पाहिल्यामुळे वायू, सूर्य, वन्नी, इंद्र, मृत्यू, जन्मांतरेंतरम कृत्वा धर्मम, जन्मजन्मांतरामध्ये आणि कृत्वा धर्मम विजानता, चांगल्या प्रकारे वागू नये सुद्धा धर्माला जाणत असताना ती विजानंदापि भित्त्याचरंती. नाही का, ईश्वराच्या दाकामध्ये आपापली ती काय करतात, कामं करतात. वायूने नाव भरी उगे नसावे पर्वती, नाही का, मग एक 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 आपले कामं करत असतात. तुमच्या गतीर भरता प्रभू साक्षी निवास आहे का नाही. वायूने आकाशे सर्वत्र वसावे, पर्वती बेसकान संधावेश. म्हणून मृत्यू जन्मांतरेंतरम कृत्वा धर्म विजानता, धर्माला जाणत असताना देखील मग भीत्या चरंती, भीतीने काय करतात, आपापली कामं करतात. वायूला सुद्धा सांगितलं म्हटलं तर हे करायचं नाही. सूर्याला सांगितलं रोज भोगावलाच पाहिजे. मग आपापली कामं का करतात. त्यांनी ईश्वर स्वरूपामध्ये आणि आपल्यामध्ये काय पाहिला, आपल्या भेदामुळे आपापले नियंत्रित्व काय करतात. नियमन कोणाचा आहे? ईश्वराचा. म्हणजे जगन नियंता असं म्हणतात. समुद्री रेखा, तिथे जरी पाऊस पडला, समुद्राला कधी पूर आलेला आहे का? ते काय कुबेर गंगा आहे का पूर? मग एक 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 बरं त्यांना काही सामान्य आहे का? ते प्रत्येक जण आपापली कार्य करतं. पण अभिमान परमात्मा अशी गोष्ट सांगतात बघा. त्या अग्नीला गर्व झाला बघा. त्याचा गर्व काय करायचा होता? त्या वायूला सुद्धा गर्व झाला आणि त्यांचा गर्व देवाला विसरवायचा होता. मग देवाने एक ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि चालायला लागले. हे जात असताना या बाजूला होईना, अग्नी म्हणजे अभिमान असतो ना. जरी मनुष्य दाखवत नाही तरी सुद्धा काही ना काहीतरी अभिमान आहे ना. म्हणून अग्नीला अग्नित्वाचा दाहकत्वाचा अभिमान, वायूला याचा अभिमान. आणि म्हणून आणखी चालले की काय हे म्हणणारे बाजूला मला ओळखत नाही का? माझ्या मनात आलं तर म्हणलं जग उडवून टाकेल. कोण म्हणतं असं उपनिषद आहे. आणि अग्नी म्हणतं हे सगळं जग काय करील. माता त्यांना काय माहिती आहे म्हातारा माणूस कोण आहे काय. आणि ते परमात्मा होता. म्हणलं अशी शक्ती आहे का? मग गवताची काडी घेतली आणि वायूला सांगितलं, म्हणलं हे काडी बाजूला कर की. तर आपला तोंडाकडे बघतच बसला. म्हणलं काही काही एवढा मोठा मी नाही का जगतातला पैलवान, मला म्हणतो याचीच कुस्ती करा. काही खरं आहे का? निदान जोडी तरी काय पाहिजे.
मला म्हणता गवताची काडी. म्हटलं मग ते जगात उडवाल तेव्हा उडवा, काडी काय करा. पुष्कळ वायूने प्रयत्न केला पण काडी जागती सुद्धा हल्ली. अभिमान करायला. मग अग्नीला सांगितलं, म्हणलं काळी जाळून टाका, काय करा, कुठं काय करा. ही शक्ती काय घेतली, काढून घेतली. त्याच्यामुळे आपापली कामं करू शकले नाही. म्हणून शेवटी जगन्नियंत्रत्व कोणाकडे, ईश्वराकडे. तो जसं देतो तसं श्रीमंत देतो, पुन्हा काय करतो, गरिबी करत असतो. देणारा कोण आहे, परमात्मा. हे ज्याला ज्ञान असते ना परमात्मा स्वरूपाचं, कराई नाटवीसेन कृपाळू देवाची. मग आलेला आहे आला आहे. मला भित्याचरण देव विषात्मात वातपवते विशोदिती सूर्य विषात अग्नीची अंधस्य मृत्युर्धावती पंचमा. भगवंताच्या भीतीमुळे आपापले काय करतात, कामं करतात. आनंदम ब्रह्मणो विद्वान न विवेति कुतश्चन. आणि एतमेव तपन्येषा चिंता कर्माग्निसमृता. आनंदम ब्रह्मणो विद्वान न विवेति कुतश्चन. ब्रह्मस्वरूपाला धरून आनंदम ब्रह्मणा, ब्रह्म हे आनंद स्वरूप असल्यामुळे, आणि विद्वान न विवेति आहे ना. आनंदम ब्रह्मणा विद्वान, ब्रह्माला जाणून जीवात्मा आनंदी स्वरूप होत असतो. न विवेती कुतश्चन, भीती नावाची वस्तू काय होते, संपत्ती. भीत्याचरण असं आहे ना. भीती कोणपर्यंत आहे, जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत द्वैतामध्ये काय असते, द्वैत संपले की भीती सुद्धा काय होते. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग विवेक दारंद. एकच एक तत्व आहे आणि ते तत्व मी आहे असं ज्याला ज्ञान असते त्याला दैवी संपत्तीतला पहिला गुण कोणता आहे. आणि त्या भीतीमध्ये सर्वात भीती कोणती असेल तर देहाने बाहेर निघून जाणे, ही भीती आहे. अंधकाल, अंधकाल म्हणजे काय, अंधकाल म्हणजे जीव नाही सवाने म्हणजे अंधकाल आहे का निघून जाणे. अंधकाल जीव मरत असतो का, जीव तर निघून जातो. आणि शरीराचा नाश होतो. आपल्या कारणामध्ये शरीर काय होतं, कारण मुक्त जरी झाला तरी शरीराने अमर होत नाही. ब्रह्मदेव जरी असला तरी शरीराने काय होत नाही. मग कोशाने अमर होतो, आत्मस्वरूपाने. स्वस्वरूपाने जर झालं तर अमरा अमरा. शरीर कोणाचं असो, मुक्त असो, साधक असो, बद्ध असो, आंधळा असो, पांगळा असो, शरीराचा धर्मच आहे नाचणे. हा शरीराचा काय, मग मुक्त झाला म्हणजे काय, तो काय म्हातारा होत नाही का, तो म्हणत आहे. मग मुक्त अवस्था म्हणजे काय, भीती नावाची वस्तू संपलेली असते. काय संपलेली असते, निर्भय होत असतो. तुम्ही सांभाळले संतीन भय नाही का. म्हणजे एक सहजी सांगायचं आहे, न विवेती कुतश्चन. असं एक फल त्याला प्राप्त होते. मी तमेव तपन्येषा चिंता कर्माग्नि समृद्धा. एतमेव तपन्येषा चिंता कर्माग्नि समृद्धा. एतमेव तपन्येषा. माणसाला कोण जर जाळत असेल तरी चिंता जाळत असते. बघा, चिता वेगळी आणि चिंता. चिता काय करते, एकच वेळ माणसाला की अग्नीमध्ये जाळत आहे. आणि चिंता ही दर क्षणाला काय करते, चिंतेचे अनेक विषय असतात. गरिबी सुद्धा काय चिंताच आहे. बरं, श्रीमंत जरी असले, मुलगी वयामध्ये आली आहे, कशामध्ये, नाचून लग्नाचा काय नाही, बापाला आई बाबाला सारखं काय असेल डाचत असते. मुलाला शिकवलेलं आहे पण तो ऐकत नाही, चिंता. कोणत्या कोणत्या रूपाने डायबिटीज झालेला आहे, पक्वांना खाता येत नाही, बासुंदी. तो रोग काय करेल काही सांगता येत नाही. एखाद्याला विचारलं का तुमचा चेहरा उतरलेला दिसतो,
मला एक वेळ हार्ट अटॅक येऊन गेला, दुसरा कधी हे सारे चिंतेचे विषय, कशाचे विषय नाही का. मग चिंता नावाची वस्तू संपली. तपणेवर आणि तपण्याच्या चिंता कर्माग्नी समृद्धा. कर्माला अग्नी असं म्हटलेलं आहे. आपण जे काही कर्म करतो त्या कर्मामध्ये महान शक्ती आहे आणि आपल्याला कर्माचं फल देण्याकरता त्याच्यामध्ये शक्ती. अगा कर्मे जै भरावे मग तो देहा यावे आहे ना. कर्म शिल्लक असल्यामुळे ते कर्म बघूनच संपा. आपण जे काय आता हल्ली बघतो ते कर्म या जन्मातलं आहे का मागच्या जन्मातलं आहे. मागच्या जन्म एखाद्याला कसा रोग झाला, आपला त्वचा रोग, डॉक्टरने सांगितलं म्हणलं का आता त्वचा रोग झालेला आहे. मग काय करा म्हणलं, याला कारणच आहे. तुम्ही गूळ खाता का मला खा म्हणला. त्याच्यामुळे त्वचेचा काय झालेला आहे मला. गूळ खाणं काय करा. बरं गूळ खाणं सोडून दिलं तरी त्वचा रोग काय होईना. तर म्हणलं गूळ खाणं सोडून दिलं तरी त्वचेचा रोग होत नाही, जात नाही म्हणलं. तर मला या जन्मातलं नाही, मागच्या जन्मातलं आहे. मागच्या जन्मातलं सुद्धा बघून द्यावं लागतं. आज जे आपण जे बघतो ना, कोणी एखादा श्रीमंत होत असतो, मागच्या जन्माची पण नाही तर काय तुम्ही पाहा ना, 2-3 भाऊ असते, 2-3 भावामुळे एकच नारे असतात. आणि श्रीमंती असते, 10-15-20 एकरचं काय असते, आणि 50,000 लाख रुपये गुंठा काय जाते. आणि 3 भावामुळे किती आहे, एकच. तिकडे सुद्धा आईला भाऊच नसतो बघा. मामाची इस्टेट पुढे काहीतरी काय कामं केली का. मग एवढा श्रीमंत कसं झाला. मागची पुण्याई. मागची पुण्याई काय करावं लागते, कारण मागचाच देह इथे आलेला आहे ना. प्रारब्ध संपल्यानंतर देह पडत असतो. जीव जसाच्या उत्क्रामंतम सीतंबापी भंजा विमुणा नानुपश्यंती. जीवत्व दशा मात्र ज्ञानाने जाते. कशाने. एकदा ज्ञान झालं की जीवत्व दशा. तो जीव हे भाष ना ब्रह्म परमात्मा बोले. मन मात्र ब्रह्मपदाला नाही तर कुठेही जातो. इथून ब्रह्मदेवापर्यंत जरी गेलो देहांतराची प्राप्ती. जोपर्यंत जीवत्व दशा आहे तोपर्यंत कोणते देह मिळतील काही सांगता येईल. सगळे जीवच आहे बघा. एखादा कुत्रा आरडत असला ना किंवा काय हे ते म्हणता हे मागच्या जन्मातला कोणीतरी महंत असला पाहिजे. मनासारखं काय झालं नाही, योग आले नाही. आणि त्याचा मग पुढचा जन्म कोणता पडता झाला. मोठेच आहे ना, जडभरत राजा घाला तो घातला. बरं जीवत्व दशा संपणे त्याला ज्ञानच लागतं. काय लागतं. आणि शरीराचा नाश होणे त्याला प्रारब्ध लागतं. प्रारब्ध संपलं की शरीराचा काय होतं, नाश होतो. प्राण निघून गेला, संपलं गे. हे तमेव तपन्याच्या कर्मा म्हणून कर्माला अग्नी असं म्हटलेलं आहे. ते कर्म हे माणसाला काय करत असतं, जाळत असतं. पुण्यही तसंच आणि पापही दोन्ही सारखेच आहे. कोणातरी राजाकडून चूक झाली आणि एका नोकराकडून चूक झाली. फाशीवर द्यायचं होतं. राजालाही कुठे जायचं आहे आणि नोकराला काय करायचं आहे. माझा राजा करता सोन्याचा सूळ आणि नोकराकरता लोखंडाचा सूळ. म्हणलं काय सूळ काय. सोन्याचा तरी सूळ काय करतो, गुदगुल्या करतो का. लोखंडाचा सूळ काय करतो, जीवत गेला. त्याप्रमाणे पुण्यही तसं पापही लागू नये तो पाप. म्हणून तुला कर्माची हे असं एवं विद्वान कर्मणी द्वे हेतु आत्मानं स्मरे स्वदा कृते च कर्मणी स्वात्मनैवेन पश्यते. एवं विद्वान कर्मणी द्वे हेतु आत्मानं स्मरे सदा. म्हणून विद्वान मनुष्य
द्वे कर्मणी तो दोन्ही प्रकार पाप आणि पुण्य दोन्ही बाजूला सारून आत्माराम स्मरित आत्मस्वरूपाचंच काय करतो, चिंतन अनुसंधान करतो. एवं विद्वान मनुष्य कर्मणी दे म्हणजे दोन्ही विहित आणि निषिद्ध कर्म टाकून देऊन आत्माराम स्मरित सदा आत्मचिंतन करतो. कृतेच्या कर्मणी स्वात्मदैवेन पाहिजे. मग झालेलं जे कर्म असणार ते कोणत्या रूपाने पाहतो, आपल्या आत्मस्वरूपाच्या रूपाने ते कर्म काय करतो तो पाहतो. कृतेच्या कर्मणी स्वात्मरूपेण पश्यती. अभेद ज्ञान म्हणत असतात त्याला. एकदा अभेद ज्ञान झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वांचा लय बनणार असतो. समुद्रामध्ये नाही का सर्व नद्या असतात, त्या नद्याचं नाव आणि रूप कुठपर्यंत समुद्राला मिळत नाही. आणि एकदा सगळ्या नद्या समुद्राला मिळते, नावही जाते आणि रूपही काय होते. आता अभेद झालेला आहे. काय झालेलं आहे, समुद्रावर नदी भिन्न आहे का तत्स्वरूप आहे. तसा एकदा आणखी कर्म हे सुद्धा त्याच्यावरून काय होतं की ते तुझ्या नव्या अध्यायामध्ये आहे ना, त्याला कर्माचा लेप लागत नाही कोणाला, नाही का. पत्रम पुष्पम परम त्वयं तथा मृक्त परतम असणार. पुढचा श्लोक यत् करोसि यजस्नासि यत् तपस्यसि तत्कुरुष्व मदार्पणम्. अगा कर्मे दैवरावे ते सुख. मैं तो आत्मरूपाने पाहत असतो. कृतेच्या कर्मणी स्वात्मरूपेने तत्ववेत्ता पुरुष आहे ना, तो कर्म त्याच्याहून भिन्न राहिलेला नसतं. तसं त्याला नैष्कर्म्य स्थिती असं म्हणतात. भिद्यते हृदय ग्रंथी क्षीयन्ते सर्व संशय क्षीयन्ते चार्ष कर्माणी तस्मिन् दृष्टे परावर. परावराच्या दर्शनामध्ये दृष्टे परावरे. परावर नाम म्हणजे सर्वांच्या पलीकडे असलेलं जे तत्व त्याला ब्रह्म असं म्हणत असतात. दृष्टे कर्मणी म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला कोणते कोणते लाभ त्याला प्राप्त होतात, एकेका लाभाचं वर्णन इथं केलेलं आहे. भिद्यते हृदय ग्रंथी बरं का. सिद्धन्ते सर्व संशय. आपल्या ठिकाणी जी जीवत्व आहे म्हणून दशा आहे, मोठा लाभ कोणता असेल तर भिद्यते हृदय म्हणजे जीवत्वरूपी ग्रंथी नाहीशी होते. सिद्धन्ते सर्व संशय, सर्व संशयाची काय होते आणि क्षीयन्ते चार्ष कर्माने. जे काही आपल्या पाठीमागे संचित कर्म म्हणून आहे ते सर्व कर्म संचित कर्म नाही. कोणाच्या दर्शनामध्ये तस्मिन् दृष्टी परावरे. परमात्मा स्वरूपाच्या दर्शनामध्ये हे लाभ आपल्याला काय होतात प्राप्त होतात. भिद्यते हृदय ग्रंथी जीवरूपी ग्रंथी आहे ना. जीवात्मा अज्ञानामुळे कोणत्या दशेला आलेला आहे, जीवदशेला. आणि पुन्हा जीवदशेमध्ये जर कर्मामध्ये जर काही असेल तेव्हा जीवदशेमधलं कर्म कोणत्या देहाला प्राप्त करेल काही सांगता येत नाही. काय एवढा मोठा जलभरत राजा कोणत्या धर्मात गेला, ते कर्म तसं वाईट आहे का ते. जीवदशा नष्ट होणे कोणती दशा. भिद्यते हृदय ग्रंथी सिद्धन्ते सर्व संशय. तत्पदवाचक संशय, तमपदवाचक संशय, असिपदवाचक तत्वम आणि हे सगळे संशय. संशय काय करत असतो, कार्याच्या विरोधी होत असतो. असं जोडपं बसलं होतं बघा. आणि जोडपं बसलं असताना आपल्या त्यांच्या काही गोष्टी चाललेल्या होत्या. नाही पती पत्नी. एक त्रस्त मनुष्य आला आणि त्या पतीच्या कानामध्ये जाऊन सांगितलं सांगू नको. फक्त काय सांगितलं निघून गेला होता. मग ती बाई विचारायला लागली, म्हणले का तुमच्या मित्राने काय सांगितलं. म्हणलं सांगू नको. सांगा की काय, मी काही रागवत नाही तुमच्यावर. काय बोललं नाही नाही काय सांगितलं. म्हणलं सांगू नको. मला सांगत नाही का, यावर आणखी काही दुसरी आहे का. दुपारचा चहा बंद. म्हटलं स्वयंपाक
हॉटेल दिसते म्हणे. नाही संशयावनी घोर आणि पाप नाही मदत संशय काय. मग गीताशास्त्र काय करते, अर्जुनाचे सर्व तस्मात ज्ञान संभवतम हित्वायनम संशयम योग मातिष्ठ. मग सर्व संशय तो सोडून टाका. पुन्हा संशय हा वाईट असतो आणि युद्धाला काय राहावं नाही का. अनेक प्रकारचे हे आहे ना, विषयामध्ये सुख नसताना आपल्या प्रत्यक्ष विषयामध्ये सुख भासत असताना सुख नाही म्हणणं म्हणजे संशय काय. एकाएकी कोणाला पटेल का. प्रत्यक्ष सुख बासुंदी खात असताना गोड लागत नाही म्हणजे शहाणपणाचं लक्ष नाही का. आणि शास्त्र सांगते विषयामध्ये काय नाही, विषयी सुख आहे बोलणे सारे केलं. मग विषयातलं सुख आहे तरी कोणाचं, शास्त्र सांगते ते विषयाचं नसून कोणाचं आहे आत्म्याला. एकाएकी पडतं का माणसाला, शक्य आहे का या गोष्टी. पण वेदांत शास्त्रात त्याच्या अनेक हेतू असतात बघा त्याच्यामध्ये. सिद्धांते सर्व संशय, सगळ्या संशयाची निवृत्ती अर्जुनाची. श्रियंते जास्त कर्माने, सगळे कर्म संचित वगैरे प्रारब्ध वगैरे सगळं संपन्न आहे. पण हे कोणाच्या लाभामध्ये, तस्मिन दृष्टे परावर असणारा असा जो परमात्मा, त्याच्या दर्शनामध्ये सगळे लाभ काय होतात, प्राप्त होतात. आणखी पुन्हा चांगला विचार केलेला आहे त्याचा विचार कधी करू.